आपल्या सर्वांचं लाडकं, सर्वांना हवंहवंसं वाटणारं व्यक्तिमत्व वैकुंठवासी दत्तात्रय सूर्यवंशी उर्फ भाऊंचं हे प्रथम पुण्यस्मरण अर्थात वर्षश्राद्ध. त्यांचा संपूर्ण सूर्यवंशी परिवार, त्यांच्या परिवारातील सर्व व्यक्तिमत्व, त्यांच्या चारही बहिणी अरुणाताई शंकर जाधव, अलका प्रतापराव कदम, मालनताई भीमराव पवार, सुरेखाताई लालासाहेब जाधव, त्यांचे बंधू रमेशराव सूर्यवंशी आणि सतीशराव सूर्यवंशी, त्यांच्या परिवारातील पुतणी निरंजनजी सूर्यवंशी आणि शुभम सतीश सूर्यवंशी, हॅलो, बंधू, पुतणे, बहिणी आदी करून सर्व मंडळी या सगळ्यांच्या सहकार्यानं, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा सोहळा संपन्न होत आहे. भावाचं भावावर किती प्रेम असावं हे या परिवाराकडून शिकावं. विडवलं आणि अशा या भाऊंच्या पुण्यस्मरणानिमित्तानं हे सेवा उपस्थित सर्व रते महारथी मंडळी, आपण सर्वजण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. विडवलं बंधूच आपल्या पुण्यस्मरण करत आहे आणि विशेष करून त्यांचे पुतणे शुभम भाऊ जे जर्मनीमध्ये असतात, आपल्या चुलत्यावर, आपल्या काकावर किती प्रेम असावं या परिवारातून हे जिव्हाळ्याचे संबंध लक्षात येतात. जर्मनीवरून आज या कार्यक्रमाला ते या ठिकाणी उपस्थित आहेत. या निमित्तानं उपस्थित सर्व रते महारथी मंडळी, या कार्यक्रमाचं सुंदर नियोजन ज्यांनी केलं, खूप दिवसापासून आमच्या संपर्कामध्ये राहणारे, आपल्या परिसराचं वैभव, नामवंत मृदंगाचार्य आमचे मुन्ना महाराजांच्या विशेष प्रेमातून आजची सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि हा सगळं सहयोग मुन्ना महाराज आणि त्यांचे आमचे दुसरे सहकारी पवार महाराज ना, आमचे पवार महाराजांच्या प्रेमातून हा सगळा सहयोग जुळून आलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व नामांकित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. भजन सम्राट आमचे कैलास महाराज पवार असतील, भजन सम्राट ओमकार महाराज जगताप, सुंदर मृदुंगाचे साथ करण्यासाठी मृदुंगाचार्य आमचे कृष्णा महाराज भोरकडे, गायनाचार्य तुषार महाराज, सगळे महाराष्ट्रातील नावाजलेली मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व बालगोपाळ, सगळ्यांना धन्यवाद. शेवेला प्रारंभ. विडवलं हो, प्रथम पुण्यस्मरण आहे. श्राद्ध वेगळं, पुण्यतिथी वेगळी, पुण्यस्मरण वेगळं. श्रद्धा ठेवून केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. त्यांच्या जाण्याने आजच्या तिथीला पुण्यता प्रदान होते त्याला पुण्यतिथी म्हणतात. आणि त्यांचं स्मरण केलं आपल्याला पुण्य मिळतं त्याला पुण्यस्मरण म्हणतात. घेता चिंतन केलं तर आपल्या पदरामध्ये पुण्य पडतंय. असं जीवन आदरणीय दत्तात्रय भाऊंचं होतं. कारण स्वामी विवेकानंदांच्या विचाराने ते प्रेरित झालेले होते. स्वामी विवेकानंदासारखं त्यांचं जीवन आहे ते अखंड ब्रह्मचारी व्रताचं पालन त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलं. आणि आपल्या परिवारासाठी, आपल्या कुटुंबासाठी, गावासाठी, समाजासाठी अहोरात्र त्यांच्या अंतकरणामध्ये तळमळाने निष्ठा होती. गावातला सामाजिक कार्यक्रम असो अथवा धार्मिक असो, गावाची यात्रा असो, मंदिराचं काम असो, किंवा त्यांची पराकोटीची निष्ठा. आपल्या गावातले देवीचं मंदिर आहे, आई साहेबांवर त्यांचं अत्यंत प्रेम होतं. म्हणजे खऱ्या अर्थानं छत्रपतींचे ते मावळेच म्हणावं लागते. कारण राजेंना होय निष्ठा, राजेंचंही प्रेम ज्या जगदंबा मातेवर होतं. राजे संकटात असो अथवा दुःखात असो, त्यांच्या मुखामध्ये एक शब्द नेहमी असायचा, जगदंब जगदंब. त्याच पद्धतीनं आईवर पराकोटीचं प्रेम या असणाऱ्या आमच्या भाऊंचं होतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ते देवीचे भक्त होते. विडवलं त्यांचं पुण्यस्मरण, त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी का करायचं पुण्यस्मरण? थाप मार.
पितृ तृप्त झालं फेडीत आहे पितृ ऋणाने पितृ तृप्त झालं फेडीत आहे पितृऋणातून मुक्त होण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून एवढा अन्नदानाचा ज्ञानदानाचा सुंदर कार्यक्रम आणि आज योगायोग मानावं लागेल महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे। आज शिवरात्रीच्या निमित्तानं आपल्याला महादेवजींच्या मंदिरात जाणं शक्य ज्यांना झालं नाही, कीर्तन भजन परिसरात काही सप्ते असतात काही नसतात, परंतु पुण्यस्मरणाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं भगवान शिवजयंती पांडुरंगाच्या चिंतनाची ही भजनाची मेजवानी या पुण्यस्मरणाच्या निमित्तानंच प्राप्त झाली। हा सुद्धा योगायोग म्हणावं लागेल विडवलं, कारण आज पर्व काळ नाही महापर्व काळ आहे, नुसती शिवरात्र नाही महाशिवरात्र आहे, नाचे देव नाहीत महादेव आहेत विडवलं। वारकरी संप्रदायामध्ये वारकऱ्याला 24 एकादशी सोडून 5 पर्व काळ सांगितले। पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती वामन जयंती रामनवमी कृष्णाष्टमी उत्तम शिवरात्री या 5 पर्व काळामध्ये 4 पर्व काळ हे भगवान विष्णूचे अवतार आहेत। नीट ऐका, एकच पर्व काळ असा आहे तो भगवान शिवजींशी निगडित आहे, तो म्हणजे शिवरात्र। नाही तर वामन जयंती नृसिंह जयंती रामनवमी कृष्णाष्टमी हे विष्णूचेच अवतार आहेत। हे एक पॅटर्न झाला विष्णूचा, पण याच्यात महादेवाचा पॅटर्न मिक्स झालाय, त्याला महाशिवरात्री। कारण शिव आणि विष्णू वेगळे नाहीत, आहे का काय प्रमाण? हरिहर भेद नाही नका करू नाही नका करू नका करू हर बाप नाही नका करू नाही नका करू नाही नका करू नाही नका हरिहरा भेद नाही नका करू वाद, हरिहरा भेद नाही हे तर पुढे जाऊन थांबायचं, भेद पशे नाही थांबायचं, हरिहरा भेद नाही आणि नका करू वाद, भेदच नाही एक। अहो दोघांचं एकमेकावर इतकं प्रेम आहे, सेतू बांधायचा होता, प्रभू रामचंद्र म्हणले माझं आराध्य दैवत त्यांची पूजा करावं लागेल, वानरसेन म्हणले अख्खं जग तुम्हाला पूजतील, तुम्ही कोणाला पूजणार? भगवान प्रभू रामचंद्रांनी भगवान शिवजींचं त्या ठिकाणी लिंग स्थापन केलं, रामानं त्या ठिकाणी लिंग स्थापन केलं, त्याला रामेश्वर म्हणतात, कन्याकुमारी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आजही आहे त्या ठिकाणी। अहो राम ह्यांची पूजा करतात, हे रामानं महादेवाची केलेली पूजा, मग महादेवाचा तरी रामाव काय कमी प्रेम आहे का? भजन करी महादेव 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 शिव
राम पूजे सदाशिव. महादेवजी रामाचं भजन करतात आणि राम यांची पूजा करतात. शिव आणि विष्णू ऐके आहे, दोघे देव एक पाही तया ऐके दुजे नाही. वारकरी संप्रदायाची मुख्य देवता जरी पांडुरंग परमात्मा असेल तरी गुरु घराणा भगवान शिव जे आहे, आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आणि महाशिवरात्रीच्या पर्व काळाच्या निमित्तानं, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं का होईना, भगवंताचं आपल्याला भजन होतंय. ही एक योगायोगाची गोष्ट आहे. विडल आहे वैकुंठ गमनाचा प्रसंग आजच्या अभंगातून सांगतात. वैकुंठाला तुकोबाराय निघाले आहेत. निघाले म्हणजे तिथनं चालते. कशासाठी आलते? वैकुंठ वरून खाली आले. वरची माणसं खाली कधी येते सांगू का? खालची ज्या वेळेस लयच खाली जाते. खालचे आपण आहेत बरं का, मृत्यू लोक खालचे, वैकुंठ आहे वर. खालचे खाली गेल्या वरच्यांना खाली यावं लागतं, आणि खालच्यानं हिसक देऊ दिन वर काढावं लागतं. तो म्हणताना वरचे खाली त्यांना बोलवलंच कोण? बोलवायची काय गरज आहे? पुढे ते हे जन न देख बेटो न देखवे डोळा. वर्ग जर उन्हात असेल तर आईच्या अंतःकरणात दुःख होणार याचा. आणि ते रागानं बोलती, सावलीत म्हणण्यामध्ये प्रेम आहे का राग आहे? प्रेम आहे. भाषा जरी कडक नारळासारखं असतं, आईचं वडिलाचं काम दिसायला जरी वरून कडक दिसत असत, आतून गोड पाणी असतं. रागानं बोलते आई, पण मुलाच्या हिताचंच बोलते माय. बुडते हे जन, तसं साधूचं अंतःकरण आहे. न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. तुकोबाराय वैकुंठाला आले, वैकुंठावूनच निघालेत वैकुंठाला. कशासाठी आले? बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. आले गरजा वैकुंठी. वैकुंठाहून खाली आलेले आहेत. आणि तुकोबारा हे तर इतके रमले भगवंताच्या भजनामध्ये, तुकोबारांना परत वैकुंठाला जावंच वाटतं ना. नीट आहे का बरं का प्रसंग. महिपती महाराज त्याचं चिंतन करतात.
मृत्यूलोके राहावे निरंतर आयशे अंतर तुकयाचे. तुकोबारांना असं वाटलं की बस आता जोपर्यंत मृत्यूलोक आहे ना तोपर्यंत वैकुंठाला जात, तोपर्यंत लोकांचं कल्याणच करत राहायचं, कारण तुकोबारा चिरंजीव आहेत. पण कसं असतं, अति महत्वाचा माणूस जर जास्त समाजाशी चिकटून राहिला समाज त्याचं खत करीत असतो. हा महत्वाचा माणूस लय लय VIP माणसाने लय समाजात लय राहून जमत नसतं. कामास काम करा ना विचार. तुकोबारा जर आता असते लोकांनी कुठं बोलिवलं असतं, महाराज लग्नाला आमच्या पोराला आशीर्वाद द्यायला. ती काय बना त्या लायकीचं आहे का आशीर्वाद द्यायच्या मापात? आशीर्वादाला आमच्या म्हाताऱ्याला श्रद्धांजली वाहा. करा ना विचार. वास्तुशांती तुमचा शुभेच्छा. सध्या महाराज लोकांना कशी येडेवाणी करतात, तसं तुकोबारानं केलं नसतं कशावर ना मायबाप. त्याच्यामुळं तुकोबांना वाटत होतं राहावं, पण देवाला बी वर कर म्हणावं. हा देवाने तुकोबारा निरोप धाडला. वैकुंठात मीटिंग बसली म्हणजे तुकोबारा म्हणले ते वर येणं शक्य नाही, त्यांचं भजनावर इतकं प्रेम बसले आता ते वैकुंठाला येणार नाही. म्हणजे त्यांच्या भजनावचं प्रेम कमी झालं पाहिजे. म्हणले असं कसं काय, त्यांच्या कीर्तनामध्ये परत चक्र आणा म्हणले. लोहगाव आवडतं गाव तुकोबारांचं, तिथं कीर्तन चालू असताना मायबाप टोळ धाड आले, गाव लुटून नेलं. मग तुकोबारांना वाईट वाटलं की ह्या राष्ट्राला जर पिढा झाले तर साधूच अंतकरण दुखावत असतं मायबाप, कारण हे राष्ट्र निर्मितीसाठी संतांचं सुद्धा तेवढंच योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. ऐका, संतांचं या स्वराज्यासाठी काय योगदान आहे हे 2-4 पुस्तक वाचणारे नमुने खैरे म्हणतात की तुकोबारायांचं ज्ञानोबारायांचं राष्ट्रासाठी योगदान काय, त्यांनी नीट ऐका. शिवाजी महाराजांनी घोषणा केली की माझ्या सोबत लढण्यासाठी जो येईल त्याला एक घोडा आणि सोन्याचा तोडा, ही म्हणच आहे ना, घोडा बसायला मिळन आणि पायात तो तोडा सोन्याचा. तरी बी लोक येईनाच पाहिजे तेवढ्या पटीत. दुःख वाटलं राजांना. तुकोबारांसोबत मीटिंग केली. तुकोबारा म्हणले राजे हे काम तुमचं नाही, हे काम आमचं आहे, कारण समाज जागवण्याचं काम कीर्तन करायचंय. कीर्तन करायचं आता बिघडले म्हणे, का जाग केलं, जे खडबडून जागे झाले. काय झाले म्हणले, तुकोबारांकडून निरोप आलाय म्हणले. मग तुकोबारांसाठी देव कसे निघाले. थाप भेटीसाठी भगवंतानं वैकुंठ सोडलं आणि देवीकडे प्रस्थान केलं. एकटे देव नाही, पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी, आज ज्यांचा महोत्सव, भगवान शिवजी, पार्वती, ब्रह्मदेव, सावित्री, इंद्र, चंद्र, दत्तात्रय, कपिल मुनी, नारद, सगळे मायबाप देव. सगळीकडे चर्चा झाली. म्हणले इतकं देव पांडुरंग परमात्म्याने नियोजन केलं सगळंच. देहूला काय म्हणजे तुकोबारांचं वैकुंठ गमन सोहळा देवादिक यायला सुरू झाल्या. गावामध्ये चर्चा सुरू झाली. म्हणले नेमकं काय प्रकरण आहे गावामध्ये. त्यावेळेस तुकोबारांनी सर्व समाजाला विनंती केली, मी आता वैकुंठाला चाललेलो आहोत आणि भगवंत मला नेण्यासाठी आलेला आहे, पण जाताना सुद्धा तुमच्या चरणावर हात जोडून मी विनंती करतो, अभंगाच्या पहिल्या चरणात आम्ही जात कृपा सुनामी. आम्ही जात कृपा सुनामी. आम्ही जात तुम्ही कृपा सुनामी.
लक्ष द्या तो माणसाकडे. सकळा संगावी सकळा संगावी मिळते माझे माळवेदारा उभा बाळगणे माळवेदारा उभा हॅलो हॅलो. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. आम्ही वैकुंठाला चाललेलो आहोत. सर्वांना माझी विनंती आहे. काय विनंती केली? वैकुंठाला जाताना विनंती केली की तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आणि आज हे कार्य चालू आहे. खऱ्या अर्थाने धर्म कार्य आहे. भावाने भावासाठी बंधुप्रेम किती असावं. कमी ठेवावाच. हा. आणि एक वाक्य सांगतो, बंधुप्रेम टिकवा. अख्या गावासंग भांडणं करा पण भावासंग कधी करू नका. कारण प्रसंग आल्यावर गाव येणार नाही पण भाव आल्याशिवाय राहणार नाही. बोलत नसू द्या पण संकटाच्या वेळेस धावूनच येणार माझा. प्रभू रामचंद्रांचा असणाऱ्या लग्नाचा सोहळा 2 दिवसावर लग्न पुढे. आणि लक्ष म्हणजे प्रभू रामचंद्राचा पाय चोपता चोपता रडतात. प्रभू म्हणतात आनंदाचा दिवस आहे तू का रडतो लक्ष्मणा. लक्ष्मण म्हणजे म्हणतात स्वामी आतापर्यंत तुमच्या चरणाची सेवा करण्याचा अधिकार माझा होता पण 2 दिवसांनी तुमचं लग्न होईल आणि हा अधिकार सीताई सभाकडे जाईन आणि उद्यापासून मला माझ्या भावाची सेवा करता येणार नाही याचं मला दुःख होते. काय बंधू प्रेम असेल. आणि असंच पराकोटीचं प्रेम भाऊ आणि त्यांचे दुसरे बंधू एकमेकाच्या जीवा आणि अशा कौटुंबिक स्नेह जिव्हाळा ज्या परिवारामध्ये आहेत त्याच ठिकाणी असे कार्यक्रम होतात. असे कार्यक्रम करण्यासाठी इतकं सोपं नाही. नुसता पैसा असून जमा पैसे आलेले फोटा पडल्या त्यांना अशी सद्बुद्धी सुचत नाही. हे कार्यक्रम करण्यासाठी सुद्धा वाघाचा काळीज असावं लागतोय. भजन पूजन कुठे होत नाही. कुठे होतं भाग्यवंता घरी भाग्यवंता घरी भाग्यवंता घरी भजन पूजन भजन पूजन भजन हे माऊली पटाडे पॅटर्न आहे. इतकं सोपं नाही. आज गाणारे वजनदार वाजवणारे वजनदार नाही तर हे जिहलायचं इतकं सोपं नाही. जिंदगी गेली काय कांचा सहा लागा नाही. गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळल्यात आहेत. हो तुझ्या नादाने माझं विसरलं बाळा पण तू नाही रे शिकला आणि अजून 2-4 महिने तू माझ्याकडे क्लासला यायची तर मी येडा होईन पण तू शिकणार ना. तू पहिलं घरघाट. तुला पकवाजा बसवलं तर शाईच पाडली पिटी बसवलं तर भाताच फोडला टाळ गळ्या दिला तर टाळात बोट घेऊन घेतली येण्याच्या तारा तोडल्या. तू एकाच लायकीचा आहे फक्त वदनी कवळ घेता नाम घ्यास. आता इतकी पोरं संस्थेत हे थोडीच शिकत आहेत सगळी. काय काय भातावरही सांभाळावं लागतात खाण्यावारी. म्हणजे हे असंच असतं. हे भजन पूजन गायन वादन हे रक्तात असावं लागतं आणि त्याला साधना जो करेगा रियाज वही करेगा राज. हा साधना आहे तपश्चर्या क्षेत्र कोणतं असू द्या. आज हे महाराष्ट्रात या सर्व मंडळींचे नाव पण घासल्याशिवाय तलवारीला धाव येत नाही तसं याला घासावं लागतंय. विडल भजन पूजन कुठे होत नाही. भाग्यवंता घरी भाग्यवान माणसं सूर्यवंशी परिवार खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल. मुंबईमध्ये राहिला असून सुद्धा आपल्या गावाविषयी आपल्या मातीविषयी आपल्या माणसाविषयी विशेष प्रेम म्हणून एवढा सुंदर कार्यक्रम त्यांना. तर कशाचे पुण्यस्मरण काय 10वीची पंचायत झाली. परवा पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला उक्ता दिला कावळ्या सकट. काका म्हणले 10,000 म्हणले 20,000 या सगळं तुम्हीच करा. काका म्हणले सगळं मी करतो पण टकलं कुणाचं करू. ते म्हणलं ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याचं. म्हणजे हाय का कोणाचे कोणाला मिळ आव कशाचं काय. हे सध्या असलं झालंय. ऐका कलीचे मैमान ऐका कलीचे मैमान ऐका कलीचे मैमान ऐका कलीचे मैमान
देते अनुमोदन बाबा देते अनुमोदन बाबा देते अनुमोदन करती हेळण संताचे करती हेळण संताचे हेळण संताचे करती हेळण संताचे ऐका कलीचे मैमान 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 ऐका कलीचे मेहमान असत्याशी रिजले जन पाप देते अनुमोदन करती हेळण संताचे सध्या अशी परिस्थिती झाली पैसा झाला जास्त धर्म चाललाय बुडत ही कलियुगाचा महिमा कोण कोणाचं पुण्य स्मरण करतो खऱ्या अर्थानं सूर्यवंशी परिवार भाग्यवान म्हणावं लागेल अन्नदान ज्ञानदान पिंडदान एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि दातृत्व असावं लागतं त्याच वेळेस असे भव्य दिव्य कार्यक्रम होत असतात तुकोबाराय म्हणतात ज्याने त्यांना आपापल्या आईवडिलाची सेवा करावं हे धर्माचं पालन करा हा संदेश महाराज तुम्ही वैकुंठाला चाललेत न्यायला कोण आले देव नाही पटत का आम्हाला न्यायला काळ येतो आणि तुम्हाला न्यायला देव असं कसं शक तुकोबाने काळ फिळीत असला आम्हाला सांगू नका काळाला इतका झपकिवलाय म्हणले त्याच्या तोंडात आणलंय बाता बरा हरी राम म्हणे काळा हना तोंडावरी बाता बरा हरे राम नामाचे बाण केले तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे किंवा बाण अभंग हाती आणि काळाचे फजिते केले त्याच्यामुळे आमच्या पुढं तो नाटक करत नाही सलाम करतो काळ गुलाम सलाम करी तो काय सॅलेट हा मेन ऑफिसर आला की हाताखालचे कसं जगा काळे खाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय जगा काळे खाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माता दिला काळ खाता असेल खाण्याविषयी आमचं काय म्हणणं नाही पण जगाला आम्हाला नाही जगा काळ खाय आम्ही त्याच्या डोक्यावर पाय देऊन वैकुंठ निघालो त्याने काय अहो कसं शक्य काळ जगावर काळाचे ऐका काळ जरी मोठा असेल पण काळाचाही एक काळ आहे ना हा हर बॉस का एक बॉस होता आहे हा जो काळाचाही काळ आहे त्याचे आम्ही लढीवाळ झालो काळाचेही काळ ना आम्ही विठोबाचे हा काळाचा काळ म्हणजे भगवंत आहे आणि काळ यम भीम हे देवाने नेमलेली माणसं आहेत मग मेन माणूसच हातात आल्यावर किरकोळांचं काय टेन्शन आहे सांगा बरं मेन माणूस हातात आला पाहिजे काळाची चिंता राहत नाही हरी आला हाता मग कैसे पाया चिंता मग कैसे पाया चिंता मग कैसे पाया चिंता हरी आला हाता मग कैसे पाया चिंता मग कैसे पाया चिंता मग कैसे पाया चिंता 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 हरी आला हाता मग कैची भय चिंता हरी जर हाताला आला मग काय भय काय चिंता काय म्हणजे असं कसं काय होतं एक सिद्धांत सांगतो म्हणजे लक्षात नाही का काय झालं एका अरण्यामध्ये एक शिळी तिच्या गँगमधून हुकली चरत चरत एका बाजूला एकटीची एका बाजूला गेली एका झाडाखाली जाऊन थांबली बोल नका आणि बाकीच्या शेळ्या गेल्या तिला सोडून ती एकटीच थांबली तिथं लांडगा आला लांडगा म्हणला शिळीला मी तुला खाणार आहे शिळी हुशार होती शिळी म्हणली लांडगे दादा थांबा काय झालं तिथं जसा जरा ओलसर चिखल होता आणि कधी काळी सिंह तिथं येऊन गेला असेल सिंहाच्या पायाच्या पंजाचा ठसा त्या चिखलात असा उमटलेला होता तर शिळीने अशी आयडिया केली त्या लांडग्याला घाबरवलं म्हणली लांडग्या
तुला एकच सांगते, तू मला मारायचे जरूर मारा. हे तर पायाचा ठसा बघितलं कोणाचा आहे? मला हो, सिंहाचा. कोण आहे तो? राजा आहे म्हणले जंगलाचा. 5 मिनिटापूर्वी तेव्हा आत्ता इथं येऊन गेलाय आणि त्यांनी मला सांगितलंय मी तुला खाणार आहे, फक्त जरा हातपाय धुवून फ्रेश होऊन आलो. हो, मला तर मारायचंच आहे. मला सिंह बी मारणार आहे तू बी मारणार आहे. पण उद्या जर सिंहाला कळालं म्या सांगून ठेवलेल्या शेळीला लांडग्यानं कसं काय मारलं तर सिंह तुला सुद्धा जिवंत ठेवणार. मला मारायचंय का नाही हे तू ठरव. लांडगा म्हणला माती खाऊ पण हिच्या नादाला लागाय नको. कुठं मोठ्याची वैर करता म्हणले, सिंहाने हे जेव्हा शिक्का हाणलाय त्याचं बक्षण आपण कायला म्हणले मोठ्याच्या नादाला गेला लांडगा. आणि काही संबंध नाही बरं का, सिंहाची शिळीची गाठच नाही. मग किती शिळी हुशार असेल. दुसरा हिंस्र पशु आला, दुसऱ्याला तसंच वाटं लावलं. तिसऱ्या टायमिंगला ओरिजिनल सिंह आला. चला, पण शिळी हुशार होती तरी घाबरल्या. हुशार माणसं शांत डोक्याने काम करत असतात. आनंदात बी हुरळून जात नाहीत, दुःखात बी खचत नाहीत. आणि वादळापूर्वीची शांतता असे त्यांच्या डोक्यात शांत बसल्या म्हणजे समजायचं काहीतरी डोक्यात गेम चालू. शिळी परिस्थिती स्थित प्रज्ञा. सिंह दादा जरूर मारा, पण कायदा कळतो का तुम्हाला? शेवटची इच्छा तर विचारा ना मला. शेवटची इच्छा विचारते बरं का. एक जणाला फाशीची शिक्षा झाली, त्याला चला बोल तुझी शेवटची इच्छा काय? तो मला माझी शेवटची इच्छा फाशी देताना एकच आहे, फाशी देताना माझं मुंडकं खाली करा आणि पाय वर करा. नुसतं गोट दाबून हे मरून घ्यायचं, नरड तर दाबावं लागेल ना. काय तुझी शेवटची इच्छा? शिळी म्हणली माझं फक्त 2 मिनिटाचं संभाषण ऐकून घ्या. दादा तुम्ही येण्यापूर्वी लांडगा आलता, दुसरे जंगलातले हिंस्र पशु आलते, ते मला मारणार होते. पण कधी काळी तुम्ही इथं येऊन गेल्या, तुमच्या पायाचा ठसा इथं उमटलेला आहे. दादा तुमच्या पायाच्या पंजाच्या ठशाचा आधार घेतला तर माझं मरण चुकलंय. आणि हे बातमी अख्ख्या जंगलात कळाली. आणि उद्या जर बातमी अशी कळाली पायाच्या ठशाचा आधार घेऊन शिळी वाचली आणि सिंहानं शिळीला मारलं, पटतंय का तुमच्या मनाला? हे का तुमची उदारता? आमच्यासारखी गोरगरीब माणसं तुमच्या पायाचा आधार घेऊन आमचं जीवन जगतो आणि तुम्ही आम्हाला मारता? राजाचं हे अंतकरण असू शकत नाही. सिंह रडायच लागला बसा, ठसा ठसा रडला. पण तो असा शिळीने त्याचा माइंड सेट केला. सिंह म्हणला ताई तुझं काय म्हणणं? शिळी म्हणली काहीच म्हणणं नाही, मी राखी आणली तुम्हाला बांधायची, मी बहीण आणि तुम्ही माझे भाऊ. डायरेक्ट लाडकी बहीण. दीड कुठलं तर आता 9 झाले तर 9 हजार घेऊन आले तर इतक्या सोप्यात का ह्या? एकच हप्ता लेट झालं तर परत मरायला लागल्या होत्या पार. मलाच काय काय मिस कॉलल्याच्या महाराज पुढचा हप्ता येईन का म्हणे दम काढ ना. त्यांचा ते मेळ बसून ये ना. त्यांचे बी इतके आले ते त्यांनाच कळ ना, कोणाला बसवून कोणाला रुसवावून कोणाला हसवावून. हा जे पडल्यात त्यांना कळा ना आपण कसं काय पडलोय बना. आल्यात त्यांचा विश्वास नाही आपण कसं काय आलोय बा. म्हणते तर बहिणीमुळे आले तर मग आता काय खरं काय खोटं काय. लाडक्या बहिणीने आशीर्वाद दिला आता बहिणीवर ढकलून मग बहिणीने आशीर्वाद दिलाय तर बहिणीला आता परत 9-10 लाख बहिणी वगळल्या आता ह्या योजनेतून गाड्यावाले काढा. आता कर बहिणीने भरभरून दिले मग बहिणीला बी भरभरून दे ना. लाडके बहिण लाडका दाजी मला कागद वागू जाशी तू ये घरी जा. त्याला वाटत तेवढ्यात प्यायला पिला होता. अरे दीड तुला कुठं महिन्याला पुरं तुझं वनडेचं टार्गेट आहे. बैठकीला बसले गाईबाने मित्रच तेवढे तो कमविले तर खै रे तर काय त्याला पुरत्यान का पैसे तो. लाडकी बहीण शिळी म्हणली मी बहीण तुम्ही माझे भाऊ. मरण चुकलं म्हण शिळीचं. सिंहानं डायरेक्ट हत्तीला फोन केला इकडे ये. हत्ती म्हणला काय काम पिम तू फक्त इकडे ये म्हणला. फोनवर सगळं नसतं सांगायचं, कॉल रेकॉर्ड होत असतात परत व्हायरल होतात म्हणजे इकडे लाईव्ह मध्ये बैठक करू. आणि मग सिंहानं सांगितलं हत्तीला ही माझी बहीण आहे आणि ही घरून चुकली, हिला पाठीवर बसव तुझ्या आणि घरपोच सोडून ये. कारण वेळ होत चाललेला आहे. वाढ वेळ झाला वाढ वेळ झाला
झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. भगवंत आम्हाला वैकुंठाला बोलावत आहेत. भगवंत मला नेण्यासाठी आलेला आहे. वेळ झालेला आहे. आता तुकोबाऱ्यांचं वैकुंठगमन कशा पद्धतीने झालो याचं चिंतन आपण भजनानंतर करू. सर्वांनी हाताने टाळी मुखाने नाम. सर्वांनी प्रेमाने भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी घरातली मंडळी पुढे या. विठोबा रखुमाई घरातले पुढे या. कोण भाऊ त्यांचे विठोबा रखुमाई बोलावितो. बोलू नका लय ना फक्त शांततेमध्ये. आणि आज या पुण्यस्मरण निमित्तानं ही सेवा आहे. या निमित्तानं एवढा सुंदर कार्यक्रम या का पुण्यस्मरण करायचं आहे का? आज जे आपण त्यांची सेवा केली मनोभावे, आज जो आपण नैवेद्य त्यांना दाखवतो हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोचतो आणि ते इतके प्रसन्न होतात की आजचा सोहळा पाहून ते स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. तू का म्हणे पितृ आशीर्वाद देते. तू का म्हणे पितृ आशीर्वाद देते. आशीर्वाद देते. तू का म्हणे पितृ आशीर्वाद देते. स्वर्गातले पूर्वज सुद्धा या परिवाराला उत्तम प्रकारे आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठीच आजचा हा पवित्र दिवस आहे. म्हणून तरुण मला विनंती, आई वडिलाची सेवा करा, देशाची सेवा करा, धर्माची सेवा करा. चालतं बोलतं दैवत माये बाप केवळ काशे तेने न वजावे तीर्थाशे. आणि आई वडिलाची सेवा करा असं तुम्हाला सांगण्याच्या अगोदर आधी आम्ही करायची. महाराज लोकांनी वारकऱ्यांनी समाज प्रबोधन करणाऱ्यांनी आणि मग तुम्हाला डोस द्यायचा. आम्हीच बोंबलत फिरायचं तुम्हाला नुसतं सांगायचं. लोक बदलाय मोकळे नाहीत. एकदा तसंच झालं. एका महाराजाचं प्रवचन चालून महाराज मोठ्याने आरडायचे, मातृदेव भाऊ पितृदेव. लोक म्हणली काय अभ्यास आहे भाऊ. नेम्या प्रवचनात एक म्हातारा उठलं. त्याने चप्पल काढली, महाराजाच्या डोक्यात खाड दिसून ठोका टाकला. गावातली पोरं मला म्हातारा जरा डेंजरस दिसते रे. महाराजाला जप केलं. धरा म्हाताराला. 2-4 पोरं धरायला महाराज म्हणले म्हाताराला धरू नका. म्हणले का? हे माझे बाबा आहेत म्हणले. पप्पा. मग बाबा महाराजाला का जप केलं. म्हातारा म्हणते प्रवचनात तुम्हाला सांगतो आई वडिलाची सेवा करा, मलाच घरी खायला तुकडा देत नाही म्हणून माणसा चोपला ह्याला. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगायचं नाही, आधी आम्ही नीट राहायचं. आणि महाराज लोकांवर घेऊन सांगितलं बघा ना तुम्हाला किती आनंद झाला, चिरच खुल्लाळलं ते तुमचं. अरे आमचंच कसं पटतं तुम्हाला. हे आमचं नाही तुमचंच सांगितलंय, फक्त आमच्यावर घेऊन सांगितलंय. विठ्ठल दत्तात्रय भाऊंचं जीवन अत्यंत कष्ट, जिद्द, मेहनत. आवाज एकच लावून ठेवा, लय बदल करू नका. आता 5 मिनिटासाठी राहू द्या असं. आणि कष्टप्रद जीवन असतं मॅम. म्हणून
जीवनामध्ये कष्टाची कास कधी सोडू नका. तरुण मुला विनंती, कष्ट करा, नेते ठेवा, स्वाभिमान ठेवा, तर तुम्ही खरं छत्रपतींचे मावळे म्हणून शोभताल. कोण छत्रपती? अरे 395 वर्ष झालं अजूनही छत्रपतींचे जशा तसे आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. राजाच्या यानं धरती पावन झालेले मायबाप. आणि जातीपातीच राजकारण छत्रपतीने कधी केलं? 18 पगड जातीतली मावळे एकत्र केले, स्वराज्य निर्माण केलं. त्या स्वराज्यात सुराज्यात रूपांतर करण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. विडवलं म्हणून कष्ट करा. कष्टाने ही जुनी माणसं कष्टप्रिय माणसं होते. आता कष्टच नको, फुकट पाहिजे. फुकट कसं काय मिळत? पण आपल्या बाराकडे सुरुवातच कपच नाही. क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा. हे सांगण्यासाठी कै. आधी काम करा आणि मग खा. ख कन ख. आणि मोठं जर व्हायचं असेल आयुष्यामध्ये तुम्हाला मोठं, तर गर्व होऊन देऊ नका. ग क ख घ. आणि ज्याला गर्व झाला ते 100% घसारणार. घ घसरगुंडी. आणि घसरायचं नसेल, जगात क्रांती करायची असेल, तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका. च चमच्याला इच्छित राहतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. जोर माल आहे तोवर आवाज होत नाही, मोकळा झाला की खडबड खडबड करतो चमचा. पूर्वी चमचे चांदीचे होते, आता चमच्यांची चांदी फक्त चमच्याच्या क्वालिटीचा पाहिजे. आणि चमचे तोंडावले खास बोलतात, वा 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 तुमच्यासारखा माणूस आपल्या तालुक्यात नाही. पुढे गेल्या भंगार येते, त्याने तर वाटोळ केले चमचे. कसा विश्वास ठेवायचा ह्यांच्यावर? आणि जे आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही, तो जिंदगीत एकदा छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छ च छ. आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कोणावर जळू नका. ज च छ ज. माणसाने मळका असावं पण जळकं नसावं. सध्या नवीन रोग आलाय, जळका रोग. इकडं आलाय का? सगळीकडेच आहे. त्याचे लक्षणं सांगा. पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे. हा आता लक्षणे सांगितलं. औषधं सांगा. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते. कधी गेले तर घेऊन या. 500 रुपयाच्या आसपास औषधाची किंमत आहे. त्या डॉक्टरचं नाव आहे तुकोबर आहे, गावचं नाव आहे दिहू, आणि औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे रामबाण औषध आहे. त्याच्यात बरेच इंजेक्शन गोळ्यात. एकच इंजेक्शन घ्यायचं. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे. त्याचे चित्त निर्मळ ठेवा, म्हणजे जळाजळी होणार नाही. आपली माणसं मोठी करायची का? पहिल्यांदा आपल्या माणसाला प्राधान्य. आपल्याला आपल्याची किंमत नाही. आपली जमीन जरी काही नाही गेलं तर आपण भाऊ की शेजाऱ्याला जवळ त्याला देणार नाही का? त्याची वाढण माझी कमी होईन. आपण लांबचा बोली होणार. परत ते तिथं कंपनीत टाकणार, आपली एकात घेणार. आणि तो मालक आणि आपण वॉचमन. येऊन दे गाडी रिवर्स, मरणा टायर खाली. तोच मालक होता. पण पुण्या मुंबईच्या कडेने काय झालंय आता? गुंठा मंत्री काय बिडीला माग झाले ते जमिनी इकून बसले. कारण आपली किंमत आपल्या माणसाला कळाली नाही. म्हणून आपल्या माणसाला प्राधान्य द्या. आणि सगळ्यांनी एकमेकावर झळकी प्रवृत्ती सोडून द्या. जळू नका. ज. आणि जे आयुष्यात कधी कोणावर जळाला नाही, देव सुद्धा त्याचे झाडाझडती होऊन देत नाही. झ. आयुष्यात टकाटक राट, मुद्द्यावर ठाम राठ, संकट आल्यावर डगमगू नका. ड. मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका. ढ. प्रत्येक क्षेत्रात तरवेज व्हा. त. तरवेज व्हायचं थकू नका. थ. यश मिळेल पण जरा दम धरा. द. दम धरण्यासाठी धाडस ठेवा. ध. आणि धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका. न. त थ द ध न. एवढीच बाराकडे भरपूर झाली उन्हातानाची तुम्हाला. आता सगळ्याची एकदा सांगितले वे लोड येईन. हुशार डॉक्टर असतो ती गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्ल्या मग चक्कर येत असते. त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा. विठ्ठल काय क. तसं आमच्या भाऊंचं जीवन हे कष्टप्रिय. कष्टाला धरून गावातून मुंबईला गेले. त्या ठिकाणी आपलं विश्व निर्माण केलं. परत मुंबईत राहून सुद्धा गावाची नाळ कधी तुटू दिली नाही. गावातल्या माणसाविषयी, देवीविषयी, गावाच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक विकासासाठी सदैव कटिबद्ध राहिलेलं असं आदरणीय भाऊंचं व्यक्तिमत्व. जसं स्वामी विवेकानंदांचं जीवन, तसं अखंड त्यांनी आपलं ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं. समाजासाठी, कुटुंबासाठी आणि एक घराचा आधारस्तंभ म्हणून त्या ठिकाणी राहिले. अशा भाग्यवान असणाऱ्या या व्यक्तीचं असणारे हे पुण्यस्मरण आहे. म्हणून तुकोबा म्हणतात, मै वैकुंठाला चाललोय. देव न्यायला आले, फक्त देव आले नाही, सगळे देवादे देव सगळे आले. काय त्या देवता आनंद सोहळा. तुकोबा म्हणले, देवा तुम्ही इतके बोलवलेत, पण मी सामान्य घरचा माणूस आहे. काय करू उपचार? कोप मोडके जर जर. खायला काय बनवलं? दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या. कन्या खाल्ल्या आणि परत निवांत बसल्या. इंद्र फिंद्र म्हणले पानाला. देव म्हणले नाटकं करू नका. पान फिन तसलं पान मिळन पण तुळशीचं. मोक शुद्धे तुळशी दळ. तुका म्हणे मी दुर्बळ. संध्याकाळी कीर्तन. पांडुरंग परमात्माने तुकोबाने सांगितलं, महाराज मोठ्या मोठ्या हस्ते कीर्तनाला आलेत. कीर्तन असं झालं पाहिजे. अशी चमुका म्हणले ह्यांना. कोणाला ज्ञानाचा गर्व आहे, कोणाला पदाचा गर्व आहे, कोणाला कर्तृत्वाचा गर्व आहे, कोणाला नेतृत्वाचा गर्व आहे, कोणाला स्वर्गात राहतो त्याचा गर्व आहे, कोणाला तीर्थयात्रा करतो त्याचा गर्व आहे.
या सगळ्यांचा भ्रामनिराश झाला पाहिजे. आणि त्या दिवशी संध्याकाळी तुकोबारांच्या कीर्तन सगळे इंद्र चंद्र कपिल महामुनी दत्तात्रय समोर बसून आणि तुकोबाराने कीर्तनाला अभंग घेतला. घोटविन लाळ ब्रह्मज्ञान हाती मुक्त आत्मस्थिती सांडवीन. मी कीर्तनाचे ब्रह्मरस असा निर्माण करीन आणि कीर्तन रस असा सेवन करीन आणि कीर्तन भक्ती माझ्या आयुष्यामध्ये अशी करीन की इंद्राला सुद्धा वाटलं पाहिजे उगाच ह्या अमृताच्या भानगडीत पडलो, मी नामामृत घेतलं असेल तर माझ्या जीवनात आणखी आनंद झाला असता. नारद मुनीला सांगितलं, नारदजी नुसत्या तीर्थयात्रा ट्रिपा काढू नका म्हणले तुम्ही. हा नारदजी तीर्थयात्रेचं ब्रह्मन करतात ना, म्हणले तीर्थयात्रा तुम्ही सुद्धा म्हणले पाहिजे. मोकार फिरत बसलो मी, जर मी कीर्तन भक्ती केली असतील तर सोप्यात सोपा मला परमार्थ झाला असता. तुम्हाला सुद्धा तुमच्या वाटलं पाहिजे की मी कीर्तन भक्तीच करायला पाहिजे होती. कपिल मुनी होते, त्यांना सांगितलं ज्ञान नुसतं ब्रह्मज्ञान कामाचं नाही, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाऊ मी भक्त तो देव आयशी करे. सगळ्यांची अशी झाक उतरवली तुकोबाराने आणि मग शेवट म्हणतात धन्य मन विनय हे लोकी लोका भाग्य आम्ही तुका दे केला. अशी कीर्तन भक्ती करेल की लोक म्हणली पाहिजेत बघणार की आमचं भाग्य. तुकोबाराने प्रत्यक्ष आम्ही पाहिलं आणि तुकोबारे वैकुंठाला जाताना गरुडावर बसता. तुका बैसला विमानी संत बाते लोचने तुका उतरला तुकी नवल झाले. ती हे लोके सर्वांना दर्शन घेतलं आणि वैकुंठाला जाण्यासाठी गरुडावर बसल्यावर मग गाव महाराज आशीर्वाद द्या. आता म्हणजे होते तोपर्यंत त्रास दिला ना, आता आशीर्वाद द्या. तुकोबाराने आशीर्वाद जसं कर्म कराल तसं फळ मिळेल हा शेवटचा आशीर्वाद दिला आणि भगवंताचे आभार मानता. देवा आयुष्यभर तू आमच्या कृपा केली पण खऱ्या अर्थानं अंतकाळी विठू आम्हाला पावला अभंगाच्या शेवटच्या अंतकाळी विठो आमासे पावला, अंतकाळी विठो आमासे पावला, आमासे पावेल. याचा बेस कमी करा ना, बेस शार्प करा त्याला, शार्प बेस जास्त झाला. आता काय जास्त रस राहिला, काय ब्रह्मरूप झाले आणि भगवंताच्या भेटीची ओढ लागली. आता देवाला बोलवायचे पण कसं असतं,
मोठ्या माणसाकडे वशिल्याशिवाय काम होत नाही. मोठी माणसं आणि मोठी त्यालाच म्हणायचं जे लांबवत ठेवते तोच मोठा. विठ्ठल देवाला हाक मारली, आम्ही देतो हाका तुका झाला शिरे मुका. देवाचं 1 नाही 2 नाही. मग तू कोबर म्हणले अरे बापरे हे असं जमणार नाही, देवाकडे वशिला लावावं लागेल. पहिला वशिलाला सर्व सनकाधिक संतांना विनंती केली, दर्शन घेतलं आणि सांगितलं तुम्ही माझा देवाला नमस्कार सांगा. तुम्ही सनकाधिक संत तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत. सनकाधिक संतांना विनंती केली देवाला माझा नमस्कार सांगा. वशिला लावला पण वशिल्यावर बी काय 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 माणसं मधल्यामध्येच पैसे दाबितात. वशिला काय देवापर्यंत पोहोचलाच नाही. तो कोबरा म्हणले दुसऱ्या टॅबला फाईल सरकावं लागेल. दुसऱ्या टॅबला फाईल सरकवली. थाप गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय. आवाज वाढवा टाळी टाळ टाळ टाळ. वशिला फेल गेला सनकाधिक संतांचा. दुसऱ्या टॅबला फाईल सरकली. गरुडाची डायव्हर गाठला डायरेक्ट. आणि ड्रायव्हरकडे वशिला. ड्रायव्हर बी काय काय चॅप्टर असतात मालकापर्यंत बातम्या काय सगळे सांगत येत का ते. गरुडाचे पाय गरुडाला विनंती केली. गरुड म्हणलं देवा तुकोबाराने सांगितलं तुकोबारा तुमचा निरोप मी देवाच्या कानावर घातलाय पण कसं आहे बरं का देव यायला तयार आहे पण देवाचं पाय तर लक्ष्मीने सोडलं पाहिजे ना. पाय लक्ष्मीचे. विष्णूचं पाय कोणाच्या ताब्यात आहेत लक्ष्मीच्या. आताच्या विष्णूचं पाय बी ह्यांच्या ताब्यात आहे. आणि ठेवा उलट. पाय ताब्यात ठेवण्याचे 2 अर्थ आहेत. पहिला अर्थ आहे की चरणाची सेवा करा. दुसरा अर्थ आहे मालकावर सुद्धा विचाराचं सुद्धा धर्मपत्नीचं कंट्रोल असावं. हे दोन्ही गोष्टी आहे. पाय लक्ष्मीचे हाती आणि मालकाचं दर्शन घेत चला. महिलांना एक विनंती अंगणात टाका सडा त्याच्या सुंदर रांगोळी काढा. दररोज मालकाच्या पाया पडा म्हणजे जिंदगीचा होणार नाही राडा. आणि करायचा नसेल राडा तर मालकाच्या पाया पडा. काय काय म्हणतात महाराज 2-2 टाइम पाया पडू पण पाय सापडत नसतील तर 24 तास जर पिऊनच असेल ना लिजिम खेळतच घरी येतोय तर ह्याचा पाय कधी घावायचं. तरी त्याच्या पिण्याचं बाप त्याला तुमच्या दर्शनाचं पुण्य तुम्हाला. मालकाला देव म्हणा तुमच्यासाठी सगळ्यात मोठा परमार्थ आहे. विडवल लक्ष्मीला विनंती केली. पाय लक्ष्मीचे हाती तिशे यावे काकुल किंवा तिशे येतो काकुलती लक्ष्मी. आणि एक सांगतो शेतकऱ्याची बायको तर खरंच लक्ष्मी आहे. शेतकऱ्याचे प्रपंच ना शेतकऱ्याच्या बायकोमुळे टिकून येतं. शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही लोभ नाही मानाची अपेक्षा नाही. शेतकऱ्याच्या नवरा बायकोची कधी भांडणं होत्या चुकून झाली नवरा ठोका टाकवत्या फुसफुस करते फुगती रुसती निघून जाती धारा काढाय परत माघारी येते.
शेजारीन म्हणली तू 2 महिने येणार नव्हती आणि 2 तासात का आली ग म्हणली. त्यांचं ऐकून घ्या, दुधाचं नुकसान करू का, मग मर गाय घेऊनच जायचं ना, म्हणजे सुट्टपणाने बोलल्याशिवाय तर राहत नाही. तो म्हणता शेतकऱ्याची लक्ष्मी नोकरदाराची कोणी ती सरस्वती. बिचाऱ्या सगळ्या चांगल्याच असतात. नाही महिलांना नावं ठेवण्याचा काय आपला अधिकार आहे. अख्खं जग महिलावर टीका करतं की एखादी गोष्ट जर महिलांना सांगितलं ते महिलांच्या पोटात राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात. अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्या पोटातच राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. हा, देव जरी असेल तरी डायरेक्ट अवतार नाही, आधी देवकी मातेच्या कुशीचा आधार घ्यावा लागला. आणि परवा छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती झाली. 9 महिने शिवाजी महाराज सुद्धा जिजाऊ माऊलीच्या कुशीमध्ये राहिले. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. आणि आईच्या पोटातच राहावं लागतं. पोटे भार वाहे त्याचे सर्वस्वय, हे मातृत्व आहे, ही स्त्री शक्तीची ताकद आहे. त्यामुळं धर्मपत्नी म्हणजे लक्ष्मीच असते. माय बाप पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीनं पाय सोडलं पाहिजे. तो कोबराने लक्ष्मीला विनंती केली, पाय सोडा, कवर तुमच्याच घराचं कल्याण देवाकडून करून घेता, बाकीच्या भक्तांकडे बी बघू द्या म्हणले जरा. लक्ष्मी म्हणली, महाराज मी पाय सोडलेत, पण मी पाय चोपता चोपता त्यांना लागला डुकला, ते गेले झोपी. आणि आता जागा करायची ताकद आपल्यात नाही. आत्ताच झोपले ते आणि ते उठले मला शाप दिला तर मग अवघड होईल. मग जागा करायची जबाबदारी कोणाकडे दिली. विनंती तुम्हाला, तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. भगवंताला जाग